नर्व्ह सेल बघितल्या, कुठल्या टिश्यू, नर्वस टिश्यू डिटेलमध्ये अभ्यासला. त्या नर्वस टिश्यूमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या सेल होत्या, त्याच्या प्रॉपर्टीज काय होत्या आणि कसा हा नर्वस टिश्यू तयार होता, या सगळ्या गोष्टी बघितल्या. किंवा लोअर ग्रुप ऑफ ॲनिमल जे आहे, पोरिफेरा असेल किंवा त्याच्यानंतर सिरिंड्रेटा असेल, त्यांच्यामध्ये कशा प्रकारची नर्वस सिस्टीम आहे हे सगळं आपण बघितलेलं आहे. आज आपण बघायचं आहे की ह्युमन मध्ये नर्वस सिस्टीम कशी असते, व्हॉट आर द डिफरंट पार्ट्स अँड व्हॉट आर द डिफरंट फंक्शन्स ऑफ दॅट डिफरंट पार्ट्स ऑफ द नर्वस सिस्टीम पार्ट्स. अजून आपल्याला बघायचं आहे व्हॉट आर द स्पेशालिटी ऑफ अ ह्युमन नर्वस सिस्टम. ह्युमन नर्वस सिस्टमची काय स्पेशालिटी आहे ही एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये बघायची. म्हणजे आपल्याला 3 प्रकारे आपल्याला ही नर्वस सिस्टीम अंडरस्टँड करता येईल. म्हणजे ऍक्च्युअली कुठले कुठले पार्ट आहेत, त्या पार्टची फंक्शन काय आहे आणि त्याची स्पेशालिटी काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जराशा त्या नर्वस सिस्टीम मध्ये बघायच्या आहेत. When we talk about the human nervous system, at that time, the human nervous system is the most fascinating organ system in the what we can say living world. लिव्हिंग वर्ल्ड मधली सगळ्यात चांगली किंवा सगळ्यात फॅसिनेटिंग आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला इथं लक्षात येईल की ही नर्वस सिस्टीम आपण जेवढी अभ्यासली त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. म्हणजे अभ्यासू शकत नाही. काही गोष्टी अशा आहेत की वी कांट अंडरस्टँड, स्टील वी डोंट अंडरस्टँड अँड स्टील वी डोंट नो मच मोर अबाउट द ब्रेन or much more about the nervous system of the human being. But whatever we have the knowledge that we will be putting into the into this point and then we study. Clear? So when we think of this nervous system of a human being is divided into the 3 different kinds of the parts. 3 वेगळ्या प्रकारे आपल्याला ही नर्वस सिस्टीम डिवाइड केलेली बघायला मिळते. एक आहे सेंट्रल नर्वस सिस्टम, सेंट्रल आहे. दुसरी आहे पेरिफेरल आणि तिसरी आहे ऑटोनॉमस. 3 ग्रुप मध्ये आपल्याला ही नर्वस सिस्टीम स्टडी करायची. एक आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, त्याला शॉर्ट मध्ये CNS असं म्हटलं तरी चालेल, CNS. दुसरी आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम, PNS असं म्हणायचं. आणि तिसऱ्या प्रकारात आपल्याला सांगता येईल दॅट इज ऑटोनॉमस, ANS. अशा 3 ग्रुप मध्ये आपल्याला स्टडी करायचं. सेंट्रल नर्वस सिस्टीम काय असते? दी सेंट्रल नर्वस सिस्टीम प्रेझेंट ऍट द डॉर्सो सेंट्रल साइड. काय म्हटलं मी? डॉर्सो सेंट्रल साइड ऑफ द बॉडी. डॉर्सल साइड आणि सेंट्रल साइडला आपल्याला प्रेझेंट. सेंट्रली अँड डॉर्सली सिच्युएटेड सिस्टम इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंटरला आहे म्हणून त्याला सेंट्रलच म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ब्रेन इज प्रेझेंट ऍट द सेंटर ऑफ द बॉडी. जर आपण उभा सेंटर घेतला तर उभ्या सेंटरला आहे वरती, ठीक आहे. आणि जर पाठीमागून जर सेंटर घेतला तरी सुद्धा सेंटरलाच आहे, आजूबाजूला नाही. एका बाजूला असता, इकडे एक असता तर मग आपण बायलॅटरल म्हणत असतो किंवा लॅटरल साइडला असतो. पण हे कुठे आहे? सेंट्रलला आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? इट इज प्रेझेंट ऍट द डॉर्सल कॉमा सेंट्रल. ठीक आहे. 2 शब्द त्याच्यामध्ये महत्वाचे. डॉर्सल साइडला आहे, सेंट्रलला आहे, ठीक आहे. म्हणून त्याला सेंट्रल नर्वस सिस्टम अशी म्हणतात. व्हॉट आर द डिफरंट पार्ट्स इन दिस सेंट्रल नर्वस सिस्टम? येस, 2 डिफरंट काइंड्स ऑफ द ऑर्गन्स कॅन बी इन्व्हॉल्व्ड इन द सेंट्रल नर्वस सिस्टम. 2 वेगळ्या प्रकारचे ऑर्गन आपल्याला इथं इन्व्हॉल्व करतात. ब्रेन इटसेल्फ, ब्रेन प्लस स्पाइनल कॉर्ड, ठीक आहे. 2 पार्ट आपल्याला इथं सेंट्रल नर्वस सिस्टीमचे असलेले बघायला मिळतात. एक आहे ब्रेन आणि दुसरा आहे स्पाइनल कॉर्ड. बिकॉज these are the 2 organs which are situated at the center of the body and therefore they are included in the central nervous system. हे जे पार्ट आहेत सेंट्रलला प्रेझेंट आहेत म्हणून आपण त्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये घेऊ. बाकीचे काय? बाकीचे सगळ्या वेगवेगळ्या बॉडीच्या पार्ट मध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या नंतर दुसरी जी नर्वस सिस्टीम आहे त्याला आपण म्हणतो पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल, इट इज प्रेझेंट ऍट द पेरिफेरी.
कुठं प्रेझेंट आहे? पेरिफेरी, पेरिफेरीला प्रेझेंट आहे. पेरिफेरी म्हणजे काय? आजूबाजूला. पेरिफेरी म्हणजे काय? आजूबाजूला. मी जर इथे उभा आहे तर आजूबाजूला इकडं तिकडं. तुम्ही कुठं बसलेला आहे? माझ्या पेरिफेरी मध्ये बसलेला आहे. ठीक आहे. मी सेंटरला आहे, सेंटरच्या बाजूला किंवा अवे फ्रॉम द सेंटर जर असेल तर त्याला पेरिफेरल असं म्हणायचं. ठीक आहे, पेरिफेरी असं म्हणायचं. रिजन ऑर एरिया विच इज अवे फ्रॉम द सेंटर दॅट इज अ पेरिफेरी. आणि मग त्या पेरिफेरी मध्ये जर प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणतात? त्या नर्वस सिस्टीमच्या पार्टला काय म्हणायचं? पेरिफेरल नर्वस सिस्टीम असं म्हणायचं. आता कुठले कुठले पार्ट येतात पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये? नर्व्हज येतात. काय येतात? नर्व्हज. स्पेशली कुठल्या? नर्व्हज. बघा, नर्व्हज असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या नर्व्हज आपल्याला याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या बघायला मिळतात. पहिला क्रॅनियल नर्व्हज. कुठल्या नर्व्हज आहेत? क्रॅनियल नर्व्हज. क्रॅनियल नर्व्हज आर ओरिजिनेटेड फ्रॉम द ब्रेन. कुठून तयार झाल्या? ब्रेन पासून तयार झालेल्या ज्या नर्व्हज आहेत क्रॅनियल नर्व्हज असतात. त्या बघायच्या आपल्याला नंतर. पुढे गेल्यानंतर कुठल्या नर्व्हज असतात? वेगवेगळ्या 12 नर्व्हज आहेत आणि त्यांना नावं कशी आहेत आणि त्याची कामं काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. क्रॅनियल नर्व्हज. ठीक आहे. दुसऱ्या स्पायनल नर्व्हज. स्पायनल नर्व्हज. These spinal nerves are originated from the spinal cord. Spinal cord. स्पायनल कॉर्ड पासून ज्या ओरिजिनेट झालेल्या त्या नर्व्हला काय म्हणायचं? स्पायनल नर्व्हज असं म्हणायचं. अशा 2 नर्व्हज बघा. साधं सिंपल. एक झाड आहे सेंटरला, बरोबर? झाडाचा बुंदा आहे सेंटरला आणि त्याच्या फांद्या बाजूला गेलेल्या आहेत, बरोबर? ब्रेनच्या फांद्या आहेत. ठीक आहे. त्याच्या बुंद्याला पण फांद्या आहेत. सगळीकडे फांद्या आहेत. तर त्या फांद्या ज्या आहेत सगळ्या त्यांना काय म्हणायचं? आपण नर्व्हज असं म्हणायचं. ह्या नर्व्हज कुठल्या? क्रॅनियल नर्व्हज आहेत आणि स्पायनल नर्व्हज आहेत. ह्या दोन्ही मिळून काय तयार करतात? पेरिफेरल नर्व्हस सिस्टम तयार करतात. ठीक आहे. कधीतरी आपल्या लक्षात येईल की स्पायनल कॉर्ड जो आहे तो सेंट्रल एक कॉर्ड लाईक स्ट्रक्चर आपल्याला असलेलं बघायला मिळतं आणि त्याच्या आजूबाजूला छोट्या छोट्या थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स नर्व्हज असलेल्या बघायला मिळतात. तर आपण स्पायनल नर्व्हज असं म्हणतो. तर अशा 2 वेगळ्या प्रकारचे पार्ट आपल्याला पेरिफेरल नर्व्हस सिस्टम मध्ये असलेली बघायला मिळतात. Then what is the autonomous nervous system? Autonomous nervous system is present in the different organs. वेगवेगळ्या ऑर्गन मध्ये ही प्रेझेंट असलेली बघायला मिळते. स्पेशली these are formed of some ganglions. इथं काय असतात बघा? गॅंग्लियॉन्स असतात. त्याला पेरिफेरल गॅंग्लियॉन असं म्हटलं तरी चालेल. काय म्हटलं मी? पेरिफेरल गॅंग्लियॉन. आता गॅंग्लियॉन काय असतात? These are the small aggregated masses of a nervous cells or nerve cells or neuron. न्यूरॉनचे काय आहे? छोटे छोटे मासेस आहेत. छोटे छोटे मासेस लक्षात ठेवायचं. अजून दुसऱ्या पद्धतीने आपण ब्रेनला अंडरस्टँड करूया. जो आपण सेंट्रल नर्वस सिस्टमचा पार्ट सांगितला. ब्रेन इज अ लार्जेस्ट गॅंग्लियॉन ऑफ द बॉडी. आपल्या बॉडी मधला सगळ्यात मोठा गॅंग्लियॉन कोण आहे? ब्रेन आहे. म्हणजेच काय? ब्रेन अनेक सेल एकत्र आल्या आणि अनेक नर्व सेलचा किंवा न्यूरॉनचा काय तयार झाला? बॉल तयार झाला. काय तयार झाला? न्यूरॉनचा मोठा बॉल तयार झाला. ओबड दोबड बॉल तयार झाला. आपण बघणार आहे त्याचं स्ट्रक्चर, त्यावेळेस आपण बघूया. हेमिस्फियर तयार झाला. ठीक आहे. मग तो काय? तो जो बॉल आहे तो म्हणजे काय? गॅंग्लियॉन आहे. तसे छोटे छोटे ठिपके आपल्या बॉडीमध्ये असलेले बघायला मिळतात. ते काय असतात? गॅंग्लियॉन्स असतात. आता हे गॅंग्लियॉन कुठे असतात बघा? हार्ट वर एक गॅंग्लियॉन असेल. कुठं असेल? हार्टच्या तिथं एक गॅंग्लियॉन असेल. कारण इमिडिएटली हार्टला कम्युनिकेट करायचं तिथल्या तिथं हे काम कोण करतं? गॅंग्लियॉन करतं. ऑटोनॉमी. ठीक आहे. स्वतः डिसिजन घेण्याची पॉवर त्या ऑर्गनला थोडी असते, जास्त नाही. आता माझं हार्ट तिथल्या तिथं चालू आहे. ते ऑटोनॉमसच आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळेच गॅंग्लियॉन, त्याच्यामध्ये वेगवेगळेच मॉडिफिकेशन आहेत. आपल्या हार्टमध्ये वेगळे मॉडिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये मसल इटसेल्फ ऍक्ट्स ॲज अ गाईड म्हणून ते तिथंच काम करतं. आता जर माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये जर बघितलं, डायजेस्टिव्ह सिस्टम कदाचित गेल्या वर्षी वगैरे झाली असेल तुम्हाला, तर डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये एक मुवमेंट होत असते कंटिन्युअसली. त्याला काय म्हटलं जातं? पेरिस्टाल्सिस असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आता ती
पेरिस्टाल्सिस कसं होतं? मी सांगतो का की माझं स्टमक हल्लं पाहिजे रामदेव बाबासारखं? नाही नाही, ते बाहेरून हलवलं होतं, आतमध्ये मी सांगू शकत नाही. मग ते कोण सांगतं? तर तिथं एक गॅंग्लियॉन त्याच्यावरती प्रेझेंट असतो, तो गॅंग्लियॉन सांगतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं त्या ऑर्गनला जी ऑटोनॉमी दिलेली असते ती एका गॅंग्लियॉनला दिलेली असते आणि त्या गॅंग्लियॉनला काय म्हणायचं? ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम असं म्हणायचं. आता त्या गॅंग्लियॉन पासून पुन्हा वेगवेगळ्या नर्व्स तयार होतील, त्याला ऑटोनॉमस नर्व्स असं म्हणायचं. त्याच्यामध्ये सिम्पथॅटिक आहे, पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम आहे. दोन प्रकारच्या आपल्याला ह्या ऑटोनॉमस मध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट असलेले बघायला मिळतात. ते सुद्धा आपण जरा डिटेलमध्ये बघणार. तर अशा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या नर्वस सिस्टीम आपल्याला ह्युमन बीइंग मध्ये किंवा ह्युमन मध्ये असलेल्या बघायला मिळतात. आता ह्युमनचं जसं 3 नर्वस सिस्टीमचं आपण डिव्हिजन करतो किंवा 3 टाईप मध्ये डिव्हिजन करतो, तसं इतर अॅनिमल मध्ये सुद्धा करता येईल. बर्ड मध्ये तुम्हाला करता येईल, फिश मध्ये करता येईल, किंवा वेगळे कुठले कॅटल्स असतील कॅटल मध्ये करता येईल, सगळ्या अॅनिमल मध्ये करता येईल, फ्रॉग मध्ये करता येईल. अशा 3 नर्वस सिस्टीम मध्ये आपल्याला डिव्हिजन करतो. जेवढे व्हर्टिब्रेट आहेत, काय म्हटलं मी, जेवढे व्हर्टिब्रेट अॅनिमल्स आहेत त्या सगळ्यांमध्ये हे नियम लागू पडतात. आता जो ह्युमन बीइंग आहे तो सगळ्यात स्टँडर्डाइज्ड आहे, म्हणून आपण त्याचा रेफरन्स घेऊन हा सगळा स्टडी करतो. जर आपण याचं क्लासिफिकेशन बघायचं म्हटलं फ्लो चार्ट मध्ये, तर आपल्याला लक्षात येईल की ही जी नर्वस सिस्टीम आहे ह्युमन बीइंगची, ते कशा पद्धतीने डिवाइड झालेली बघायला मिळते. जर आपण पुन्हा एकदा याचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये आपण बघितलं, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये बघितलं, पण ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये सुद्धा आपल्याला डिटेल मध्ये जर जायचं म्हटलं, जसं मी सांगितलं 2 पार्ट आपल्याला करता येतील. ठीक आहे. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये आपल्याला 2 पार्ट करता येतील. एक आहे सिम्पथॅटिक किंवा सिम्पॅथेटिक असं म्हटलं चालेल, आणि पॅरासिम्पथॅटिक. त्याच्याच पुढे लिहायचं, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमच्या पुढेच लिहायचं पॅरा सिम्पथॅटिक. अशा 2 पार्ट आपल्याला याच्यामध्ये असलेली बघायला मिळतात. आता सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम काय करेल? सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम रेग्युलेट्स द रेग्युलर ऍक्टिव्हिटीज. कसल्या ऍक्टिव्हिटीज? रेग्युलर ऍक्टिव्हिटी, कंटिन्युअस गोइंग ऑन रेग्युलर ऍक्टिव्हिटीज. बघा, काही ऍक्टिव्हिटीज असतात त्या मला सतत कराव्या लागतात. उदाहरणार्थ माझ्याकडे लक्ष द्यायचं, बिहेवियरकडे माझ्या लक्ष द्यायचं. मी आता काय करतोय, माझे हात हलवतोय, हे कोण मॅनेज करतं? सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम. समजा आपल्याला तिथल्या तिथं काही मॅनेजमेंट करायचं, तिथल्या तिथं हे सगळं कोण करणार? तिथल्या तिथं नॉर्मल कंडिशन, सगळं नॉर्मल सिच्युएशन हँडल करायचं, लोकल नॉर्मल कंडिशन हँडल करायचं काम कोण करतं? सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम. पण समजा इमर्जन्सी लोकल सिच्युएशन हँडल करायचं काम कोण करतं? पॅरासिम्पथॅटिक. ठीक आहे. उदाहरण काय झालं, तुम्ही साप बघितला किंवा सहज तुम्हाला डास चावला, तर तुम्ही जास्त विचार करता का? नाही. झोपीत आहात, झोपलेला, पूर्ण झोपलेला, पण तुम्हाला काहीतरी थोडंसं इरिटेशन व्हायला लागलं, मग तुम्ही खाजवता, बरोबर? की असं खाजवता. खाजवण्याची प्रक्रिया काय? पॅरासिम्पथॅटिक, इमर्जन्सी आहे. आणि इमर्जन्सी नंतर त्या आपल्या बॉडीला काय वाटलं, तिथल्या तिथे मॅनेज करायचं. आपण विचार केला की किती खाजवायचं, काय करायचं, विचार केला नाही, फक्त थोडंसं हे केलं. किंवा साधं आपण चालत असताना काहीतरी आपल्याला दिसलंय, पण काय आहे माहित नाही, पण आपण जरा थोडंसं बाजूला सरतो, चालत आपल्या लक्षात येत नाही. एखादा छोटासा दगड आहे, तर पाय वर घेतो, उचलून टाकतो. हे काय सवयीने काय झालंय, आपल्याला त्या ऑर्गनला लक्षात आलं की आपण चालायचं कसं आहे. आपल्या घरामध्ये आपण कसंही चालतो, कारण ते आपल्या अंगवळणी पडलेलं असतं. हे ब्रेन पर्यंत लक्षात ठेवायची गरज पडत नाही, त्या ऑर्गनलाच कळतं ते. ठीक आहे. मी जर उचलून हे दाखवलं वाट दिस आणि मी लपवून ठेवलं, तुम्ही काय म्हणणार? काय डस्टर आहे सर, त्या विचारायला हे प्रश्न, याला काही विचार करायची गरज नाही. हे कुठं?
ह्या सगळ्या कंडिशन्स आपल्याला सिंपथॅटिक नर्वस सिस्टीमनं नॉर्मली केलेल्या बघायला मिळतात. पण इमर्जन्सी कंडिशन आल्या तर आता उदाहरणार्थ घाम जास्त यायला लागला, ऊन जास्त आहे, घाम जास्त आहे, ब्रेन बरोबरच कुठली नर्वस सिस्टीम मॅनेज करत असते? पॅरासिम्पथॅटिक नर्वस. हार्टबीट वाढता कोण मॅनेज करत असतं? पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम. क्लिअर? तर अशा पद्धतीनं ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम सुद्धा आपल्याला फार महत्वाची असलेली बघायला मिळते. तर हे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आपल्याला महत्वाची आहे, ती सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायची आहे. पण जाता जाता आपलं थोडंसं इंट्रोडक्शन आपण सांगितलेलं आहे. देन वी गो फॉर द सेंट्रल नर्वस सिस्टीम ऑफ अ ह्युमन बीइंग. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जर आपण डिटेलमध्ये बघितलं, सेंट्रल नर्वस सिस्टीम ऑफ द ह्युमन बीइंग, and this central nervous system, as we have said, is composed of one brain and other is the spinal cord. बरोबर? दोन पार्ट बनलेली आपल्याला बघायला मिळते, ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. This central nervous system or all the nervous system, especially central nervous system, is covered by some layers of a cover. छोटा कव्हर असतो, ठीक आहे, प्रोटेक्टिव्ह कव्हर असलेलं बघा अराउंड द सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम आपल्याला प्रोटेक्टिव्ह कव्हरनं अशी एनक्लोज केलेली बघायला मिळते, रॅप केलेली बघायला मिळते, रॅपिंग. ठीक आहे, त्याचं मी उदाहरण चांगलं देणार आहे. मग काय, हे जे कव्हर असतं त्याला काय म्हणायचं? मेनिंग्स. काय म्हणायचं? मेनिंग्स असं म्हणायचं. काय? कव्हर. आणि असं एक कव्हर नसतं, 3 रॅपर्स असतात त्याच्यावरती. काय असतात? 3 रॅपर्स असतात. and these membrane which wraps the brain or which covers the brain are called as a meninges. बघा काय म्हटलं आपण त्याला? मेनिंजेस. अनेक आहेत म्हणून, 3 आहेत म्हणून त्याला मेनिंजेस असं म्हणतात. ठीक आहे, आणि एक जर असेल तर काय म्हणायचं? मेनिंग्स असं म्हणायचं. मेनिंग्स असं म्हणायचं, मेनिंज म्हणण्यापेक्षा मेनिंग्स असं म्हणायचं. ठीक आहे. इट इज अ मेम्ब्रेनस कव्हर अराउंड द सेंट्रल नर्वस सिस्टीम पार्ट. सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या भोवती जे काय मेम्ब्रेनस कव्हर आहे, त्या मेम्ब्रेनस कव्हरला काय म्हणायचं? मेनिंजेस असं म्हणायचं. क्लिअर? दिस सेंट्रल नर्वस सिस्टीम इज प्रेझेंट इन द hard bony boxes as well as hard bony cover. Bony cover, protective bony covers. बघा आपल्याला bony cover सुद्धा याच्या भोवती असलेले बघायला. When we have a bony cover around the brain, ब्रेनच्या भोवती जे bony cover आहे त्याला काय म्हणायचं? That is called as a cranium. Bony cover of a brain is called as a cranium or it can be simply called as a brain box. त्याला काय म्हणायचं? brain box. It is a upper part of a skull. आता लक्षात ठेवायचं, आपण ब्रेन कुठे प्रेझेंट असतो? स्कल मध्ये प्रेझेंट असतो. हा शब्द वापरण्याच्या वेळी आपण काय वापरला पाहिजे? इट इज प्रेझेंट इन द क्रॅनियम. ठीक आहे, क्रॅनियम म्हणजे काय आणि स्कल म्हणजे काय? साधा सिंपल डिफरन्स आपल्याला कदाचित तुम्हाला ते स्केलेटन झालं असेल, त्या स्केलेटन मध्ये झाला असेल हा डिफरन्स. क्रॅनियम इज अ ओनली अप्पर हॉलो बॉक्स इज द क्रॅनियम. एवढा फक्त डोक्याचा वरचा जो भाग आहे, जबड्याच्या वरचा किंवा असा माग असेल असा इथपर्यंत, खालचा जबडा सोडून, जबडे सोडून किंवा बाकीचे जे खालचे जे बोन्स आहेत सगळे चिकटलेले बोन्स ते सगळे सोडून जो वरचा पार्ट राहतो त्याला काय म्हणायचं? क्रॅनियम असं म्हणायचं. ठीक आहे, क्रॅनियम. इट इज अ ब्रेन बॉक्स. ब्रेन इज सेफली पुट इन टू द ब्रेन बॉक्स. एकदम सेफली तिजोरीमध्ये ठेवल्यासारखा ठेवला. बरोबर? हे कसं असतं माहितीये का? मोबाईल मध्ये मेमरी कार्ड ठेवल्यासारखं. मोबाईलचं मेमरी कार्ड असते, रॅम असते बघा मोबाईलची, ती आपल्याला दिसते का? नाही, एकदम प्रोटेक्शन मध्ये आतमध्ये कुठेतरी ठेवलेली असते. तसं हा ब्रेन मस्तपैकी ठेवलेला आहे, एकदम प्रोटेक्टेड आहे. हार्ड बोनी कव्हरनं हा कव्हर केलेला आहे. तर हा ब्रेन आपल्याला ज्या बॉक्स मध्ये असतो त्याला आपण क्रॅनियम असं म्हणतो. ठीक आहे. अँड स्पायनल कॉर्ड
स्पायनल कॉर्ड कुठे प्रेझेंट असतो? इट इज प्रेझेंट इन द सेंट्रल कॅनल ऑफ द वर्टिब्रल कॉलम. ही कुठे प्रेझेंट आहे? इट इज प्रेझेंट इन द सेंट्रल कॅनल ऑफ वर्टिब्रल कॉलम. लक्षात, वर्टिब्रल कॉलमचा सेंट्रल कॅनल जो आहे त्या सेंट्रल कॅनल मध्ये हा स्पायनल कॉर्ड प्रेझेंट असतो, प्रोटेक्ट केलेला बघा. व्हॉट इज वर्टिब्रल कॉलम? वर्टिब्रल कॉलम इज फॉर्म्ड ऑफ द स्मॉल hollow bone structures or series of a small bones called as a vertebrae. Vertebrae चा small छोटे parts असतात vertebrae, or we can say it is a hollow structures of a bone serially situated in the vertebral column, and within that there is a central canal present. जशी मण्यांची माळ असते, मणी आपल्याला बघा मण्यांची माळ असते, मण्यांची माळ बघितली, काळे मणी असते, बघितले असेल. आपल्याकडे काय प्रश्न येत नाही, किंवा कोणी ते आपले संत वगैरे असतात ना, ते माळ घालतात चंदनाच्या लाकडाची मणी करून, बरोबर ना? बघितली असेल ना तुम्ही. किंवा रुद्राक्ष मण्यांची माळ बघितली असेल, कुठले महाराज वगैरे असतात ते घालतात. तर त्या मणीची जी माळ असते, ते मणी म्हणजे काय झालं? वर्टिब्री झाल्या, बरोबर. आणि त्या मण्याला सेंट्रल काय असतं? एक छिद्र असतं सेंट्रलला. तसंच त्या वर्टिब्रीला सुद्धा सेंट्रलला काय असतं? एक छोटंसं छिद्र असतं, आणि त्या छिद्रामधून काय गेलं असतं? दोरा गेलेला असतो. तो दोरा म्हणजे काय झाला? स्पायनल कॉर्ड झाला, बरोबर. म्हणून पूर्ण मण्यांची जी माळ आहे, पूर्ण सिरीज ऑफ मणी आहे, बीड्स, छोटे बीड्स आहेत, आणि त्याच्या सेंटरला कॅनल आहे. त्या सेंट्रल कॅनल मधून जसा दोरा जातो तसा स्पायनल कॉर्ड हा सेंट्रल कॅनल व्हर्टिब्रल कॉलमच्या सेंट्रल कॅनल मधून गेलेला बघायला मिळतो. त्याच्यामुळे इट इज ऑल्सो हायली प्रोटेक्टेड. आपला जो व्हर्टिब्रल कॉलम आहे आपल्याला ब्रेनच्या खालच्या बाजूने सुरू झालेला बघायला मिळतो. मागं इकडे जर बघितलं, ब्रेनच्या खालच्या बाजूने सुरू झालेला बघायला मिळतो, शेपटी सारखा इथपर्यंत आलेला बघायला मिळतो. ठीक आहे. मेरुदंड असं म्हटलं जातं बऱ्याचदा. काय म्हटलं जातं? मेरुदंड. हा जो आहे मेरुदंड व्हर्टिब्रल कॉलम, आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला स्पायनल कॉर्ड असलेला बघायला मिळतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे बोनी कव्हर मध्ये प्रोटेक्ट केलेले बघायला मिळतात. आता हे बाहेरचे सगळं काय? बोनी कव्हर आहे. त्या बोनी कव्हरच्या आतमध्ये काय? पुन्हा एक प्रोटेक्टिव्ह कव्हर आहे, and that protective cover is nothing but the meninx. बोनी कव्हरच्या आतमध्ये अजून एक प्रोटेक्शन आहे, त्याला काय म्हणायचं? मेनिंग्स असं म्हणायचं. आणि ते सुद्धा एक नाही, 3 आहे, म्हणून त्याला मेनिंग्सेस असं म्हणायचं. क्लिअर? आता बघूया हे मेनिंग्सेस नेमकं कसे असतात आणि त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं. जर थोडासा आपण ब्रेनचा विचार केला, समजा मी फक्त थोडंसं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज होण्यासाठी मी एक डायग्राम काढतो. कशी काढतो मी, काय आता एकदम परफेक्ट काढणार आहे असं नाही. ठीक आहे, मुद्दामून ही डायग्राम काढतो. असं काय एक काय असेल? आउटर मोस्ट कव्हर, दॅट इज अ बोन, स्कल बोन. त्याला छोटी छोटी छिद्र पण असतात. ठीक आहे, म्हणून मी इथं छोटस ओपनिंग ठेवतो, ओपनिंग पण ठेवतो इथं. आता मी काय सगळे पार्ट याच्यामध्ये काढणार नाहीये, व्यवस्थित काढणार नाही, फक्त तुम्हाला लक्षात येण्यासाठी. ठीक आहे. आता हे काय झालं? क्रॅनियम. हे काय झालं? क्रॅनियम. म्हणजे ब्रेन कसा आतमध्ये स्टोअर केलेला असतो ते आपल्याला लक्षात द्यायचं. इट इज अ क्रॅनियम. क्रॅनियमच्या आतमध्ये एक लेअर आहे. ठीक आहे, हे सगळं बोन आहे. बोनच्या आतमध्ये एक लेअर आहे. अशा पद्धतीनं एक लेअर आहे, आणि हा लेअर आपल्याला छोटा असलेला, थिन असलेला बघायला मिळतो, आणि त्याच्यामध्ये अजून सब लेयर्स आहेत. मी ते सब लेयर्स काय काढत नाही, आणि आतमध्ये आपल्याला
ब्रेन असलेला बघायला मिळेल. ठीक आहे. बाहेरचं जे आहे त्याला काय म्हणायचं, क्रॅनियम असं म्हणायचं. बरोबर. आतला जो आहे त्याला काय म्हणायचं, मेनिंजेस असं म्हणायचं. आणि मेनिंजेसच्या आतमध्ये काय असतं, ब्रेन. बरोबर. म्हणजे सिच्युएशन कशी आहे बघा. आउटर मोस्ट पार्ट ऑफ द हेड और cranium is the bony structure, and that bony structure itself called as a cranium. Inside the cranium there are membranous layers called as a meninges, and then there is a brain. Brain is not directly in contact with the bone. Brain is not directly in contact with the bone. बोनच्या बरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये ब्रेन आहे का, नाही. त्याला वेगवेगळी कारण. वाय इट शुड नॉट बी. आपल्याला बराच असतो. कधी कधी आपण वेगवेगळ्या पद्धतीने हे अंडरस्टँड करायचं झालं तर तुम्हाला एक मोबाईल विकत घेतलाय तुम्ही, बरोबर, आणि कंपनीनं ऑनलाईन घेतलाय आणि कंपनीने पाठवून दिला मोबाईल. काय असतं मोबाईल मध्ये, मोबाईल कशात असतो, एक बॉक्स मध्ये असतो. मोबाईल कशात असतो, एका बॉक्स मध्ये ठेवलेला असतो. मोबाईल हा ब्रेन आहे असं म्हणतो. त्याच्यावरती काय असतं, एक कागदाचं कव्हर असतं किंवा पुठ्ठा असतो. पुठ्ठ्याच्या आतमध्ये काय असतं, फोम असतो. फोम. बरोबर. फोम म्हणजे काय, क्रॅनियम. कागदासहित, वरचा कागदाच्या पुठ्ठ्यासहित, बॉक्स सहित जो आहे फोम, त्याला फोम म्हणतो. फोमच्या आतमध्ये काय असतो बघा, विचार करायचा. बघितला, सगळ्यांकडे मोबाईल आहे त्याच्यामुळे घेतले, त्याच्यामुळे हे काही माहित नसायचा प्रश्न नाही. फोमच्या आतमध्ये काय असतं, फोमचा एक बॉक्स आहे, त्याच्या आतमध्ये काय असतं, विचार करून सांगा. मोबाईल असतो. बरोबर. आणि मोबाईलच्या बाहेर अजून एक प्लास्टिकचं कव्हर असतं. बरोबर. प्लास्टिकचं कव्हर असतं. फोमचा बॉक्स, बाहेरचा कागदी बॉक्स, फोमचा बॉक्स, क्रॅनियम. प्लास्टिकचं कव्हर फक्त कुणाच्या भोवती असतं, मोबाईलच्या भोवती असं रॅप केलेलं असतं. ठीक आहे. एकदम सॉफ्ट असतं. प्लास्टिक पण सॉफ्ट असतं, लक्षात ठेवा. ते काय झालं, मेनिंजेस आहे. आणि डायरेक्ट मोबाईल जो आहे तो काय झाला, ब्रेन. म्हणजे असं हे का केलं जातं, त्याला पण कारण आहेत. मोबाईल कसा का पाठवला जातो त्याला पण कारण आहेत. स्क्रॅचेस येऊ नयेत, फुटू नयेत, तुटू नयेत, व्हायब्रेशन किती पण उचलला, आदळला, आपटला, काही होऊ नये म्हणून. बरोबर. तसंच ब्रेनला सुद्धा आपण उड्या मारल्या उदर काय आपटणारच आहे. काय झालं असतं बघा, इमॅजिन करा. असं जर प्रोटेक्शन नसतं तर असा बॉक्स असला असता आणि ब्रेन मध्ये असला असता, उड्या मारल्या की ब्रेन पण असा इकडून तिकडे इकडून तिकडं, आवाज आला नसता पण इकडून लोळला असता, सगळीकडून लोळला असता आणि त्या ब्रेनचा खिंबा झाला असता. झालं असतं. हे सगळं प्रोटेक्ट. आणि मग ब्रेननं काम केलं नसतं. साधा आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, कधी कधी हे अनुभव आले असते, खिशामध्ये आपल्या काहीतरी एक दोन नाणी असतात आणि मग आपल्याला उड्या मारायला सांगितलं तर ती वाजत राहतात सारखी. तसं हे ब्रेनचं झालं असतं सारखं, खुळखुळ केलं असतं तिथं. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपल्याला ह्या ब्रेनला असं प्रोटेक्शन असलेलं बघायला. म्हणून आपण पहिल्यांदा मेनिंजेस काय आहेत हे सगळं. मेनिंजेस आर द मेम्ब्रेनस कव्हर्स which protects the brain. ब्रेनला प्रोटेक्ट करण्यासाठी मेनिंजेस आपल्याला आउटर कव्हर म्हणून काम केलेले बघायला मिळतात. These meninges are of three different types. 3 layer meninges किती लेअरचे असलेले बघायला मिळतात, 3 लेअरचे असलेले बघायला मिळतात. आता कुठून कसं, 2 शब्द याच्यामध्ये येतात. पॅड म्हणा किंवा डॅप म्हणा. शॉर्ट मध्ये पॅड असं म्हटलं तरी चालेल आणि डॅप असं म्हटलं तरी चालेल. आता सगळ्यात ब्रेनच्या क्लोज असणारा पार्ट कुठला असतो, पी नावाचा पार्ट असतो. पी नावानं सुरुवात झालेला. आणि दुसरा सगळ्यात बाहेर कुठं असतो, कोण असतो, डी नावाचा पार्ट असतो. म्हणून अशा प्रकारे शब्द तयार करायचे.
सगळ्यात बाहेर आता बाहेर काय होतं, सगळ्यात बाहेर काय होतं, क्रॅनियम होतं. क्रॅनियमच्या आतमध्ये विच इज डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट विथ द क्रॅनियम इज अ ड्युरा मॅटर. काय म्हणायचं त्याला, ड्युरा मॅटर. काय म्हणायचं, ड्युरा मॅटर असं म्हणायचं. ड्युरा मॅटर इज अ आउटर fibrous cover. Outer fibrous cover. It is formed of some collagen material, elastic material, fibrous protein न बनलेला हा लेयर असलेला बघायला मिळतो. जास्त फायब्रस प्रोटीन याच्यामध्ये असतात, त्याच्यामुळे हे तुटत पण नाही होत, इलास्टिक असतं. आता ज्यावेळेस तुम्ही कधी डिसेक्शन कराल ब्रेनचं, मे बी असेल तुम्हाला पण नसेल की करायचं, आता ते ठेवलं पण आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस आम्हाला ब्रेनचं डिसेक्शन असायचं. आम्ही ते वरचं क्रॅनियम बाजूला काढलं, म्हणजे कुणाचं तर माईस असेल किंवा फ्रॉग असेल किंवा फिश असेल त्या ठिकाणची, किंवा फाऊल असेल, कोंबडीची डोकी मिळतात, जे काही आता काही पोल्ट्री चिकन शॉप असतात त्यांच्यामध्ये हेड कधी देत नाहीत आपल्याला. कधी बघितलं हेड दिलेलं तुम्हाला, चिकन घ्यायला गेला आणि तुम्ही हेड घेऊन आला, असं कधीच होत नाही, हेड देतच नाही. ते कट करतात आणि ते फेकून देतात म्हणजे ते विकतात इतरांना. काही लोक असतात हेड स्वतः खायला पण देतात आणि काही असे प्रयोगासाठी पण सांगितलेले असतात. तर ते हेड जर कट केले तर आतमध्ये जो ब्रेन असतो तो एका प्लास्टिकच्या बॅग मध्ये रॅप केलेला बघा. आणि ते जर का थोडंसं ओढून बघितलं तर तुम्हाला लक्षात येतं की ते किती स्ट्रॉंग आहे, फार स्ट्रॉंग असतं. मग ते जे स्ट्रेंथ आहे ते कशाने दिलेली बघायला मिळते, फायब्रस कव्हरने दिलेली बघायला मिळते. अँड दिस ड्युरा मॅटर इज ऑल्सो कॉल्ड एज अ नॉन वॅस्क्युलर लेयर. हा कसला आहे, नॉन वॅस्क्युलर लेयर. लक्षात ठेवायचं, नॉन वॅस्क्युलर लेयर because it is called as a non-vascular because it do not contain any kind of blood vessels. Blood vessels आहेत त्याच्यामध्ये नाही, फक्त epithelial cells आणि fibrous tissue असा कनेक्टिव्ह टिश्यू बनलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि हा नॉन वॅस्क्युलर लेयर असतो, आउटर मोस्ट लेयर. व्हॉट इज द रोल ऑफ दिस लेयर, इट इज डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट विथ द क्रॅनियम ऑर द बोन. आता इथं क्रॅनियम बरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असेल, जर तुम्ही स्पायनल कॉर्ड मध्ये बघितलं तर ड्युरा मॅटर विल बी डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट विथ वर्टिब्रल कॉलम. बरोबर, इथं क्रॅनियम ब्रेन मध्ये क्रॅनियम बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये असेल आणि वर्टिब्रल कॉलम मध्ये कुठे कॉन्टॅक्ट मध्ये असेल, वर्टिब्रल कॉलमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल स्पायनल कॉर्ड मध्ये. तर अशा पद्धतीने हा नॉन वॅस्क्युलर लेयर आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. इट एनक्लोजेस द सबड्युरल स्पेस. याच्या आतमध्ये स्पेस असलेला बघायला मिळतो. म्हणजे आपण सायमल्टेनियसली याचा जर सेक्शन घेतला, ठीक आहे, सेक्शन घेतला तर आपल्याला लक्षात येईल इट इज अ फायब्रस लेयर. फायबर तयार झालेला लेयर आपल्याला असलेला बघायला इपिथेलियल कॉलमनार सेल्स आपल्याला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. ह्या लेयरच्या खालच्या बाजूला आपल्याला दुसरा लेयर असलेला बघायला मिळतो, पण तो लेयर कंटिन्युएशन मध्ये नाही. लेयर काय कशात नाहीये, कंटिन्युएशन मध्ये नाहीये. ठीक आहे, इट कंटेन्स सम सेल्स विच आर कॉल्ड एज ऍस्ट्रोसाइट्स. खालच्या लेयर मध्ये आपल्याला वेगळ्या सेल्स, पण ह्या दोन लेयरच्या मध्ये जो पार्ट आहे छोटासा एम्प्टी स्पेस आहे, दॅट स्पेस इज नथिंग बट द सबड्युरल स्पेस. हा जो मधला स्पेस आहे त्याला काय म्हणायचं, सबड्युरल स्पेस. ड्युरल स्पेस, सबड्युरल स्पेस. दिस सबड्युरल स्पेस म्हणजे आपण याला काय म्हणतो, एनक्लोजेस. एनक्लोजेस सबड्युरल स्पेस. सबड्युरल स्पेस एनक्लोज करतो. And this subdural space is filled with a serous fluid. Serous fluid. हे कशानं फिलअप झालेलं असतं, सिरस फ्लुइड. इथं फ्लुइड असलेलं बघा, एक फ्लुइड आहे ह्या स्पेस मध्ये, सबड्युरल स्पेस आहे
आणि त्या स्पेसमध्ये काय फ्लुइड आहे, त्या फ्लुइडला काय म्हणायचं, सिरस फ्लुइड. इट इज इक्विव्हॅलंट टू द लिम्फ ऑर द प्लाझ्मा ऑफ अ ब्लड. ब्लडच्या प्लाझ्मा इतकंच ते इक्विव्हॅलंट असलेलं बघायला मिळतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा ड्युरा मॅटर असलेला बघायला मिळतो. ड्युरा मॅटर, ड्युरा. ठीक आहे. आता ड्युरा मॅटरच्या आतमध्ये सब ड्युरल स्पेस आहे विच इज फिल्ड विथ अ सिरस फ्लुइड and then there is another layer which is present inside to the dura matter and that is a arachnoid matter. हा कुठला आहे, arachnoid matter. बघा, arachnoid matter. Arachnoid matter is again formed of the connective tissue. हा अजून पुन्हा कशाने तयार झाला, कनेक्टिव्ह टिश्यूने तयार झालेला बघायला मिळतो. And it forms a network of fibers networks, and it is composed of a specialized cells called as astrocytes. याच्यामध्ये काय असतात, astrocytes, and this network अशा पद्धतीनं नेटवर्क सारखा पार्ट आपल्याला इथं असलेला आहे आणि म्हणून त्याला काय म्हणायचं, arachnoid matter. नेटवर्क जसं जाळं असतं कोळ्याचं जाळं माहितीये तुम्हाला, म्हणजे मासे धरणाऱ्या कोळ्याचं जर म्हटलं तरी चालेल आणि जो प्राणी आहे त्या प्राण्याचं म्हटलं तरी चालेल, काय अडचण नाही. तर त्या पद्धतीनं आपल्याला जो हा नेटवर्कचा लेअर तयार झालेला बघायला मिळतो त्याला आपण काय म्हणतो, arachnoid matter. This arachnoid matter is responsible for providing the nourishment. ही कशासाठी महत्वाचा असतो, नरिशमेंट साठी महत्वाचा असलेला बघायला मिळतो. and it encloses another layer inside to it. याच्या आतमध्ये अजून एक थिन लेयर आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. थिन लेयर प्रेझेंट असलेला बघा. इट इज ऑल्सो नॉन वॅस्क्युलर. लक्षात ठेवा, arachnoid matter is also non vascular. It is also do not contain any kind of blood vessel. याच्यामध्ये सुद्धा ब्लड वेसल आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळत नाही. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. याच्यामध्ये ब्लड वेसल आहे का, नाही, कुठल्याही प्रकारची ब्लड वेसल. This arachnoid matter has a specialized cells which also secretes a specialized fluid in between the space. इथं सुद्धा आपल्याला दुसरा पार्ट असलेला बघायला मिळेल. काही ठराविक असं स्ट्रक्चर एम्प्टी स्पेस असलेला बघायला मिळेल. दिस एम्प्टी स्पेस इज नाउ नथिंग बट द सब arachnoid स्पेस. आता काय म्हणायचं, सब arachnoid स्पेस. ठीक आहे. बघा नाव कशी आहेत, ड्युरा मॅटर, arachnoid मॅटर. arachnoid मॅटर, बरोबर. ड्युरा मॅटर, arachnoid मॅटर. ड्युरा मॅटरच्या खालचा जो स्पेस आहे त्याला काय म्हटलं, सब ड्युरल स्पेस असतो, बरोबर. arachnoid मॅटरच्या खालचा जो आतला म्हणजे खालचा म्हणजे आतला, ठीक आहे, जो स्पेस आहे त्याला काय म्हटलं, सब arachnoid स्पेस. दिस सब arachnoid स्पेस इज filled with a specialized fluid called as a cerebrospinal fluid. त्याला काय म्हणायचं होता, सेरेब्रो. आता लक्षात ठेवायचं, या दोन्ही स्पेस मध्ये वेगवेगळ्या प्रकारची फ्लुइड असलेली बघायला भेटते. एक सबड्युरल स्पेस मध्ये कुठलं फ्लुइड होतं, सिरस फ्लुइड होतं. ठीक आहे. आणि सब arachnoid स्पेस मध्ये कुठलं फ्लुइड आहे, सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड आहे. ठीक आहे. and inner to this arachnoid matter there is another
small layer which is a vascular one, and that vascular layer is nothing but the pi matter. कसला मॅटर आहे तो? पाय मॅटर. लक्षात ठेवा. म्हणजे 3 लेयर. आउटर मोस्ट ड्युरा मॅटर, मिडल arachnoid and innermost is the pi. This pi matter is a vascular layer. Vascular layer. हा कसा आहे? Vascular layer because it has a large number of blood vessels present in it. त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ब्लड वेसल्स असतात. And it provides a different kinds of the nourishment to the brain. ब्रेन मधला नरिशमेंट डायरेक्ट प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं असतं? पाय मॅटरचं असतं त्या बघायला. ठीक आहे. आता हे तुम्हाला लेयर्स असलेले बघायला मिळाले, त्याच्यामधले स्पेस असलेले बघायला मिळाले, आणि त्या स्पेसच्या मध्ये फ्लुइड सुद्धा प्रेझेंट असलेलं बघायला मिळालं. तर हा सगळा कंपोनंट काय तयार करतो? मेनिंजेस तयार केलेले बघायला मिळतात. क्लिअर? सो पाय मॅटर मध्ये 1-2 वाक्य तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी लिहून घ्या. इथं खाली अरॅक्नॉइडच्या खाली जर आपण बघितलं तर तिसरा लेयर आपण जर बघितला डिटेलमध्ये, आणि त्याच्यामध्ये जर 2 वेगळ्या पद्धतीने जर सेंटेन्स लिहायची झाली, 2 शब्दामध्ये आपल्याला जर एक्सप्लेन करायचं झालं तर आपण काय करू? पहिला मी इथे लिहितो अरॅक्नॉइड, आणि तिसरा आहे पाय मॅटर. पाय मॅटर इज द इनरमोस्ट आहे, हायली वॅस्क्युलर आहे, and directly in contact with brain. असा हा पाय मॅटर असलेला बघायला मिळतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स ह्या मेनिंजेस मध्ये असलेले बघायला मिळतात. सो दिस मेनिंजेस आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द प्रोटेक्शन ऑफ द ब्रेन. ब्रेनच्या प्रोटेक्शन साठी आपल्याला हे महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्याला एक कंपोनंट असलेला बघायला मिळतो त्या मेनिंजेसच्या मध्ये, तो म्हणजे काय आहे? सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. व्हॉट इज दिस सेरेब्रोस्पायनल फ्लुइड? तुम्ही ऐकलं पण असेल, बऱ्याच वेळा ऐकलं असेल. These cerebrospinal fluid is present in the brain at a different spaces as well. Not only in the especially subarachnoid space, but it is also present in the brain. Brain मध्ये सुद्धा आपल्याला प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. Cerebrospinal fluid, CSF असं म्हटलं तर चालेल. Cerebrospinal फ्लुइड. बघा, हे जे फ्लुइड असतं ते फार महत्त्वाचं फ्लुइड आहे असं आपल्याला लक्षात येतं. हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड कुठं कुठं प्रेझेंट असतं? सब अरॅक्नॉइड स्पेस पहिला सगळ्यात महत्त्वाचा. दीज आर प्रेझेंट इन द कॅव्हिटीज प्रेझेंट इन द ब्रेन. ब्रेनच्या कॅव्हिटी मध्ये सुद्धा प्रेझेंट असतं. कुठं? वेंट्रिकल्स मध्ये प्रेझेंट असतं. आणि सेंट्रल कॅनाल ऑफ द स्पायनल कॉर्ड ते कुठं प्रेझेंट असतं? अजून सेंट्रल कॅनाल मध्ये प्रेझेंट असतं. बघा कुठं कुठं प्रेझेंट असतं? सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये प्रेझेंट असतं. आता आपण बघितला वेंट्रिकल्स मध्ये प्रेझेंट असतं. ब्रेन इज नॉट अ सॉलिड. ब्रेन हा सॉलिड आहे का? नाहीये. ब्रेन सुद्धा हॉलो असलेला बघायला मिळतो. आपण ब्रेन ज्यावेळेस डिटेलमध्ये बघू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल इट इज अ हॉलो स्ट्रक्चर. ब्रेन इज अ हॉलो स्ट्रक्चर. आणि त्या ब्रेनच्या आतमध्ये जे हॉलो स्पेसेस असतात, एम्प्टी स्पेसेस असतात, त्या स्पेसेसला आपण काय म्हणतो? वेंट्रिकल्स असं म्हणतो. आणि त्या वेंट्रिकल्स मध्ये सुद्धा काय प्रेझेंट असतं? सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असलेलं बघायला मिळतं. त्याच्यानंतर कुठं असतं? सेंट्रल कॅनाल ऑफ द स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डच्या सेंट्रल कॅनाल मध्ये सुद्धा आपल्याला हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. दिस सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इज सिक्रीटेड बाय कशाने सिक्रीटेड? कोण तयार करतं? वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स इन्व्हॉल्व असलेल्या बघायला मिळतात. एक सगळ्यात महत्त्वाचा पाय मॅटर. इट इज सिक्रीटेड बाय पाय मॅटर.
ठीक आहे, पाय मॅटर सिक्रेट करतात. दुसरा सगळ्यात महत्वाचा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कोरॉइड प्लेक्सस ब्रेन मध्ये हे कुठं सिक्रेट करतं? मेनिंजेस मध्ये. मेनिंजेस मध्ये कोण सिक्रेट करतं? सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, पाय मॅटर. एक बाजूला काढून लक्षात ठेवायचं. इन द मेनिंजेस पाय मॅटर इज इन्व्हॉल्वड इन द सिक्रेशन ऑफ द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. दुसरा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड कुठे प्रेझेंट आहे? वेंट्रिकल्स मध्ये आहे. सब अरेक्नॉइड मधला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड कोण सिक्रेट करतो? पाय मॅटर. आता वेंट्रिकल्स मध्ये कोण असेल? कोरॉइड प्लेक्सस. कोरॉइड प्लेक्सस. कोरॉइड plexus is a specialized network of blood vessels present in the brain. ब्रेन मध्ये स्पेशलाइज्ड ब्लड वेसलचं जे नेटवर्क असतं त्याला काय म्हणायचं? कोरॉइड प्लेक्सस असं म्हणायचं. आणि दॅट कोरॉइड प्लेक्सस इज रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ अ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड विथ इन द वेंट्रिकल्स. वेंट्रिकल मध्ये हे सिक्रेट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेलं बघा. येस. At the third place, we have a central canal, which is also filled with a cerebrospinal fluid. Within the central canal, cerebrospinal fluid is secreted by the specialized cells, and those cells are called as the ependine cells. कसल्या cells आहेत? Ependine cells, which are lining the central canal of the स्पायनल कॉर्ड. प्रवास आपण ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस आपण सांगितलं होतं की स्पायनल कॉर्ड आहे अशा प्रकारचा. त्याच्यामध्ये सेंट्रल कॅनल असतो. हा सेंट्रल कॅनलचा जो आतला लेअर असतो, सेंट्रल कॅनलचा जो आतला लेअर असतो तो कशाने तयार झालेला असतो? इपेंडाइन सेल्स ने तयार झालेला असतो. बरोबर. दीज सेल्स सिक्रेट अ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इन द सेंट्रल. अशा तीन वेगळ्या प्रकारच्या ऑर्गन किंवा सेल्स आहेत which are involved in the secretion of the cerebrospinal fluid, and therefore cerebrospinal fluid is involved in the playing different kinds of the roles. आता तुम्ही म्हणाल हे cerebrospinal fluid कशासाठी प्रेझेंट असतं? Why it is important? Why we have to give this much importance to this cerebrospinal fluid? Because it has a many different functions. वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स आपल्याला याचे असलेले बघायला. What are the functions of the cerebrospinal fluid and this meninges as well combinedly? म्हणजे आता आपण काय केलं? ब्रेनच्या भोवती जे कव्हर्स आहेत त्या कव्हर्स बद्दल डिस्कशन डिटेल मध्ये केलं. कव्हर्स क्रॅनियम असेल आणि त्याच्या आतमध्ये कव्हर्स. हे सगळे काय करतात? When we talk about the functions, it is very important in the many different kinds of the functions. वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स आपल्याला फार महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. एक पहिलं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आपण सांगूया. इट मेंटेन्स द प्रेशर. मेंटेन प्रेशर विथ इन द ब्रेन और इन द नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू मध्ये प्रेशर मेंटेन करण्याचं काम हे आहे. इट मेंटेन्स अ कॉन्स्टंट प्रेशर विथ इन द ब्रेन. ब्रेन मधलं प्रेशर कधीच चेंज होऊ शकत. जरी काहीही झालं, कुठलीही कंडिशन तयार झाली तरी ते प्रेशर नॉर्मल मेंटेन करणं सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला याचं असतं बघा. दुसरं, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द शॉक ऍब्सॉर्प्शन. शॉक ऍब्सॉर्प्शन. जसं आता मी म्हटलं, ब्रेन इज अ व्हेरी डेलिकेट ऑर्गन. ब्रेन इज अ व्हेरी डेलिकेट ऑर्गन. as well as spinal cord. Spinal cord is also a delicate organ. ब्रेन पण डेलिकेट आहे आणि स्पायनल कॉर्ड पण डेलिकेट आहे. हे दोन्ही डेलिकेट ऑर्गन जे आहेत ते प्रोटेक्ट होणं गरजेचं आहे. अँड वी आर मुव्हिंग हिअर अँड देअर एव्हरी टाइम. आता सुद्धा मी इकडे जातोय, मागे सरतोय, पुढे येतोय आणि त्यावेळेस काय होतंय? माझा ब्रेन हलतो आतमध्ये. हा डेलिकेट ऑर्गन नाही तर काय झाला असता? डॅमेज झाला असता. सो टू अवॉइड दॅट डॅमेज there is a shock absorption. There is a zero shock reaching to the brain. ब्रेनला जो शॉक जातो तो एकदम झिरो असतो. आता तुम्ही कधी कधी बघितलं असेल, खूप उंचावरून उड्या मारणारे ऍथलेट्स असतात. खूप उंचावरून उड्या मारतात, काही होत नाही.
कारण शॉक ऍब्सॉर्प्शन त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं मस्क्युलर स्ट्रेंथ त्यांची जास्त असते आणि शॉक ऍब्सॉर्प्शन त्यांचं चांगल्या पद्धतीनं झालेलं बघायला मिळतं. ते शॉक ऍब्सॉर्प्शन करणं महत्वाचं असतं. आणि दुसरं काय, प्रेशर मेंटेन करणं. नाहीतर काय होईल, साधं सिंपल आपण कधी कधी उदाहरण म्हणून सांगतो, कॅडबरी कधीतरी आपण घेतली असेल आणि खिशात ठेवली असेल, आपल्या लक्षातच आलं नसेल की ते खायची आहे आणि मग मित्रांनी झटापटी केली, सगळं झालं, खालच्या खिशात होती किंवा मागच्या खिशात ठेवली, कुठंतरी बसलो आपण आणि नंतर उडून बघतो तर कॅडबरी खराब झालेली, बरोबर ना, चेपलेली दिसली असेल तुम्हाला. अरे बाबा, मग आता नंतर प्रश्न पडला असेल खायची की नाही, मग टाकून कशाला द्यायची, आतमध्ये जर होती काय खराब झालेली नसेल मग खाल्ली पण असेल. ठीक आहे, त्या कॅडबरी सारखं एकदम डेलिकेट हा ऑर्गन असल्यामुळं हे शॉक ऍब्सॉर्प्शन करणं आणि त्याचं प्रेशर मेंटेन करणं फार महत्वाचं असलेलं बघायला मिळतं. म्हणून हे एक सगळ्यात महत्वाचं काम आपल्याला असलेलं बघायला मिळतं. तिसरं फंक्शन, एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट्स अँड वेस्ट कशाचं एक्सचेंज करणं महत्वाचं असतं, exchange of nutrients. Brain requires a continuous energy rich food material. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं असलेलं बघायला मिळतं. And that energy rich food material is nothing but the nutrient or glucose. And that glucose should be continuously given to the brain. कारण ब्रेन फक्त आणि फक्त ग्लुकोज वापरतो, दुसरं काही वापरत नाही. प्युअर आहे, एकदम शाकाहारी मानतो, अजिबातच त्याला दुसरं काय चालत, फक्त ग्लुकोज खातो. जेवढं ग्लुकोज आपल्या ब्लड मध्ये असतं ते सगळं फक्त त्या कोणासाठी असतं, ब्रेनसाठी असतं. कंटिन्युअसली सप्लाय कमी झाला नाही पाहिजे म्हणून ग्लुकोज असतो. ठीक आहे, आता हे जे न्यूट्रिएंट आहे हे एक्सचेंज करणं गरजेचं असतं. काही वेस्ट प्रोडक्ट असतात, ब्रेन मध्ये लगेच न्यूट्रिएंट वापरले आणि काही वेस्ट प्रोडक्ट तयार झाले असतील, त्याचं सुद्धा एक्सचेंज करणं गरजेचं असतं. म्हणजे न्यूट्रिएंट देणं आणि त्याच्यातलं वेस्ट काढून घेणं, हे सुद्धा काम कोणाचं आहे, सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं असलेलं बघायला मिळतं. चौथं फंक्शन असलेलं बघायला मिळतं, सप्लाय ऑक्सिजन टू द ब्रेन. Brain requires large amount of oxygen for its activity because brain is a physiologically very active organ. Because it needs a large amount of energy in the form of glucose, but for the oxidation of a glucose there is a need of a oxygen, and that oxygen supply is also given by this cerebrospinal fluid. And finally, fifth function of this cerebrospinal fluid, this cerebrospinal fluid is involved in the protection of the brain from the desiccation. It protects brain from desiccation. डेसिकेशन म्हणजे सुकणे, वाळणे, ड्राय होणे. ठीक आहे, ड्रायिंगची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं, डेसिकेशन असं म्हणायचं. डबल सी, डेसिकेशन ड्रायिंग प्रोसेस, ड्राय होण्यापासून वाचवतो, बरोबर. नाहीतर काय झालं असतं, ब्रेन सगळ्यात वरती आहे, ऊन पडलं असतं, ऊन पडलं की आपली क्रॅनियम काय झाली असती, गरम झाली असती आणि हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड सगळं उडून गेलं असतं. मग ब्रेन मधलं सगळं उडून गेलं असतं आणि ब्रेन ड्राय झालं असतं. चाललं असतं नाही. मग त्याच्यामध्ये हे डेसिकेशन प्रिव्हेंट करण्याचं किंवा अवॉइड करण्याचं सगळ्यात महत्वाचं काम कोणाचं असतं, सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं असलेलं बघा, CSF. So the CFFs are involved in the different kinds of the functions, and it protects the central nervous system. Central nervous system ला protect करण्याचं काम आपल्याला हे असतं, such as maintaining the pressure within the central nervous system, especially in the brain, shock absorption, exchange of nutrients and the waste materials, supply of oxygen,
and protection to the brain from the desiccation as well. So these are the different types of the functions for the cerebrospinal fluid. So this is the cerebrospinal fluid. So these are the some external parts present in the brain. ब्रेन मध्ये बाहेरच्या बाजूला जे पार्ट असतात ते आपल्याला हे सगळे प्रोटेक्टिव्ह पार्ट्स असलेले बघायला सेंट्रल नर्वस सिस्टमचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणतो आपण, दॅट इज अ ब्रेन. ठीक आहे, याच्यामध्ये काही शंका आहे का बघा? आपल्या लक्षात आले एक एक पार्ट कशा पद्धतीने हे महत्त्वाचे असतात आणि कशा पद्धतीने अरेंज झालेले असतात, त्या सगळ्या गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, वेगळ्या पद्धतीने तुम्हाला अंडरस्टँड करता येईल की सेरेब्रोस्पायनल फ्लुइड कमी झालं तरी सुद्धा प्रॉब्लेम असतो, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतात. म्हणून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे कंटिन्युअसली मेंटेन करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला आपल्याकडून काय करायला पाहिजे? आपण भरपूर पाणी पिलं पाहिजे, मेंटेनन्स व्यवस्थित केला पाहिजे. पाणी भरपूर पिलं की आपल्या ह्या सगळ्या बॉडी फ्लुइड्स जे असतात ते व्यवस्थित मेंटेन झालेले बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे आउटर मोस्ट कव्हर्स असलेले बघायला मिळतात. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला रोल इथं असलेला बघायला मिळतो तो म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर. ब्लड ब्रेन बॅरियर, ह्या ब्लड ब्रेन बॅरियर मध्ये काय होतं? वेगवेगळ्या सेल्स इन्व्हॉल्व असतात आणि जे काही टॉक्सिक मटेरियल्स आहेत, लार्ज मटेरियल्स आहेत, आपल्या ब्लड मध्ये असतील मॉलिक्युल्स आहेत, त्यांचा सुद्धा चेक केला जातो. म्हणजेच जे काही मटेरियल ब्रेनला प्रोव्हाइड केलं जातं ते शुद्धच असलं पाहिजे याची काळजी घेतली जाते. ते कुठे घेतली जाते? तर ब्लड ब्रेन बॅरियर मध्ये घेतलेली बघायला मिळते. तो कुठे असतो? तर पाय मॅटरच्या तिथं आपल्याला असलेला बघायला मिळते. हे सुद्धा आपल्याला इथं महत्वाचा पार्ट असलेला बघायला मिळते. बाकी काही याच्यामध्ये जास्त मी सांगणार नाही. बाकीचे जे बॉक्स दिलेले आहेत ते जराशी तुम्ही स्टडी करा आणि वेगळ्या पद्धतीनं आपल्याला अंडरस्टँड करता येईल. आता आपण स्टडी करूया ह्यूमन ब्रेन. ह्यूमन ब्रेन सगळ्यात महत्वाचा ऑर्गन. खरं तर पुन्हा एकदा मी जसं सुरुवातीला म्हटलं की ब्रेन हा खूप असा ऑर्गन आहे की फॅसिनेटिंग ऑर्गन. तो शब्द मला त्याला योग्य वाटतो, फॅसिनेटिंग. म्हणजे असं आहे की आश्चर्यकारक ऑर्गन असं म्हटलं तरी चालेल. आश्चर्यकारक का? तर त्याला कसं आहे हे अजून अंडरस्टँड करायला आपल्याला आलेलं नाही. आणि ब्रेन कसा आहे हे अंडरस्टँड सुद्धा कोण करणार आहे? खरं बघायला गेलं तर ब्रेनच करणार आहे, आपण नाही. आपण म्हणजे काय? आपला ब्रेन करणार आहे. म्हणजे आपला ब्रेन कसा काम करतो हे सुद्धा आपलाच ब्रेन सांगणार आहे. म्हणजे तो किती एकदम असा एवढा भयानक ऑर्गन आहे की त्याच्याबद्दल काहीही सांगू शकत नाही. एवढा म्हणजे वर्णनच करू शकत नाही. म्हणजे ते कसं असतं बघा, स्वतःची स्तुती करण्यासारखं असतं. तो स्वतःची स्तुती ते किती करणार, काय काय करणार. म्हणून हा ब्रेन फार महत्वाचा आपल्याला असलेला बघायला. ब्रेन इज ॲज वी हॅव सेड सिच्युएटेड इन द क्रॅनियम. क्रॅनियम मध्ये प्रेझेंट असलेला बघायला. इट इज प्रेझेंट ॲट द डॉर्सो अँटेरियर साइड. अँटेरियर साइडला आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळतो, डॉर्सो साइडला प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. दिस ब्रेन is studied in the different way, and the study of brain is very important, and this study of a brain is called as a encephalology. याला काय म्हणायचं? Encephalology is a branch in which brain is studied in detail. What are the different parts of the brain? Which part is responsible for what kind of function? That can be studied in the encephalology. And this brain is further, when we study in detail, it is divided into the 3 different parts. Brain आपल्याला 3 वेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड करता येतो. ह्यूमन ब्रेन पहिल्यांदा आपण कुठले कुठले पार्ट्स असतात ते बघूया आणि नंतर त्या प्रत्येक पार्टचं डिस्क्रिप्शन बघूया. ब्रेन कॅन बी डिवाइडेड इनटू द 3 different regions or 3 different parts. पहिला forebrain.
पहिला आहे फोर ब्रेन, पुढचा ब्रेन मिड ब्रेन, आणि सगळ्यात मागचा असतो त्याला काय म्हणायचं, हाइंड ब्रेन. ठीक आहे, तीन ग्रुप मध्ये आपल्याला डिवाइड करता येईल, फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. फोरब्रेन इज कंपोज्ड ऑफ द डिफरंट पार्ट्स. फोरब्रेन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळते. फोरब्रेन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट, तर आपण ऑल्फॅक्टरी लोब्स म्हणा, ऑल्फॅक्टरी लोब्स आहेत, त्याच्यानंतर सेरेब्रम आहे, आणि त्याच्यानंतर डायन्सेफलम आहे. डायन्सेफलम आहे. ठीक आहे. मिड ब्रेन इज ऑल्सो डिवाइडेड इनटू द डिफरंट पार्ट्स. मिड ब्रेन सुद्धा वेगवेगळ्या पार्ट मध्ये आपल्याला डिवाइड केलेला बघायला मिळतो. त्याच्यामध्ये दोन वेगळ्या प्रकारचे पार्ट आपल्याला डिवाइड करता येतात. त्यालाच आपण काय म्हणूया, क्रुरा सेरेब्री. क्रुरा सेरेब्री, क्रुरा सेरेब्री. आणि त्याच्यानंतर आपल्याला असलेला बघायला मिळतो, दॅट इज अ कॉर्पोरा क्वाड्रिजेनिना. कॉर्पोरा क्वाड्रिजेनिना, अशा दोन पार्ट मध्ये डिवाइड करता येईल. हाइंड ब्रेन आपल्याला पुन्हा वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड करता येईल. त्याला आपण मेटेनसेफेलॉन वगैरे म्हटलं तरी चालेल, आणि माइनसेफेलॉन म्हटलं तरी चालेल. तर त्याचे आपले तीन वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट आपण डिवाइड करूया. हाइंड ब्रेन मध्ये सेरेबेलम, सेरेबेलम, त्याच्यानंतर पॉन्स वोरली, पॉन्स वोरली, आणि तिसरा पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये असलेला बघायला मिळेल, मेड्युला ऑब्लॉंगोरा. मेड्युला ऑब्लॉंगोरा. ठीक आहे, मेड्युला, सिंपली मेड्युला म्हटलं तरी चालेल. अशा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट इथं तयार झालेले बघायला मिळतात. ऑल्फॅक्टरी लोब्सलाच आपण काय म्हणू शकतो, रिनेनसेफेलॉन. ऑल्फॅक्टरी लोबलाच काय म्हणायचं, रिनेनसेफेलॉन. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची जरा थोडीशी नावं दिलेली बघायला मिळतात. त्याच्यानंतर सेरेब्रम आहे, त्याला टेलेनसेफेलॉन. आणि नंतरचा आहे तो डायन्सेफेलॉन, मला माहितच आहे. वेगवेगळे पार्ट सुद्धा त्यांचे सब पार्ट असलेले बघायला मिळतात, ते आपण डिटेलमध्ये प्रत्येकाच्या याच्यामध्ये स्टडी करूया. तर अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे पार्ट यांचे प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. हे जे सगळे पार्ट आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये पुन्हा अजून स्टडी करायचे. एक पार्ट आपण पहिल्यांदा स्टडी करूया, फोर ब्रेन. आणि फोर ब्रेन मध्ये ऑल्फॅक्टरी लोब्स काय असतात, सेरेब्रम काय असतो, डायन्सेफेलॉन काय असतो, आणि त्याचे वेगवेगळे फंक्शन सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. पहिल्यांदा आपण फोर ब्रेन बघूया. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा चांगलं दिलेलं आहे फ्लोचार्ट, ते सुद्धा लक्षात ठेवायचं, सगळा वेगवेगळ्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं. म्हणजे फ्लोचार्ट याच्यासाठी असतं की तुम्हाला सगळे पार्ट एका नजरेमध्ये कुठं कुठं आहेत हे लक्षात घ्या, आणि कुठला पार्ट कुठल्या पार्टचा सब पार्ट आहे. म्हणजे फोर ब्रेनचे पार्ट कुठले आहेत, मिड ब्रेनचे पार्ट कुठले आहेत, हाइंड ब्रेनचे, आणि मग त्याच्यानुसार तो सिच्युएशन सुद्धा येतो. कधी कधी डायग्राम दिली जाते आणि त्या डायग्राम मध्ये तुम्हाला लेबलिंग करायला सांगितलं जातं, आणि मग आपल्याला कन्फ्युजन होण्याची शक्यता असते की कुठला पार्ट कुठला आहे. तर तो सुद्धा आपल्याला हे फ्लोचार्ट वरून लक्षात येतं की कुठला पार्ट कुठं आहे किंवा कुठं असेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आलेल्या बघायला मिळतात. तर आपण पहिल्यांदा फोर ब्रेन बघूया, आणि फोर ब्रेन नंतर आपण मिड ब्रेन, हाइंड ब्रेन, असं A1 by 1 डिटेल मध्ये स्टडी करत जाऊ.
फोरब्रेन हा सगळ्यात महत्वाचा पार्ट असलेला बघायला मिळतो. त्याचंही कारण आपल्याला इथं आहे, कारण या प्रत्येक अॅनिमल मध्ये वेगळ्या पद्धतीनं हा ब्रेन डेव्हलप झालेला बघायला, आणि त्याच्यामुळं हा फोरब्रेन जो आहे तो आपल्यामध्ये किंवा ह्युमन मध्ये वेगळ्या पद्धतीनं अंडरस्टँड करता येईल. फोरब्रेन, as we have said that forebrain is composed of 3 different parts. एक आहे olfactory lobes आहे, आणि दुसरा पार्ट कुठला आहे? सेरेब्रम. लक्षात ठेवा, सेरेब्रम आणि सेरेबेलम दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे. सेरेब्रम इज अ पार्ट ऑफ अ फोरब्रेन आणि सेरेबेलम इज अ पार्ट ऑफ अ हाइंड ब्रेन. आणि त्याच्यानंतर डायनसेफॅलॉन. Olfactory lobes are reduced in the human, not completely reduced, but they are present in the smaller structure. Olfactory lobes जर बघितले आपण, olfactory lobes. दुसरी गोष्ट ब्रेन मध्ये लक्षात ठेवायची, ब्रेन इज अ हॉलो स्ट्रक्चर. ब्रेन कसा आहे? हॉलो स्ट्रक्चर असेल. ह्युमन ब्रेन इज अ हॉलो स्ट्रक्चर. These are hollow structures, and when we talk about the one part of the forebrain, that is the olfactory lobes, these olfactory lobes are reduced in human, highly reduced आपल्याला असलेली. तरी सुद्धा बाकीच्या ॲनिमल पेक्षा आपल्यामध्ये जरा थोडेसे बरे आहे, असं नाही असं म्हणता येणार. ठीक आहे? These are reduced. And these are responsible for the smell, sense of smell. Sense of smell. हे कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? सेन्स ऑफ स्मेल, olfaction. Its function is the olfaction. It is consisting of different kinds of the parts as well. याच्यामध्ये जर आपण छोटासा जर पार्ट बघितला याचा काढून, तर आपल्याला 2 वेगळ्या प्रकारचे पार्ट मध्ये बघायला मिळतील. अशा पद्धतीने छोटासा असा पार्ट आपल्याला सेरेब्रमच्या खालच्या बाजूला प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. असे 2 पार्ट. पहिला जो पार्ट आहे त्याला ऑलफॅक्टरी बल्ब्स असं म्हणायचं, किंवा सिम्पली बल्ब असं. बल्ब ऑलफॅक्टरी बल्ब. ठीक आहे? आणि दुसरा असतो ऑलफॅक्टरी पेरिंकल. स्टॉक आहे पेरिंकल. 2 प्रकारचे पार्ट आपल्याला या ऑलफॅक्टरी लोब्स मध्ये असलेले बघायला मिळतील. एक आहे छोटा बल्ब, आणि तो आहे दुसरा आहे त्या बल्बला असलेलं स्टॉक. त्याला काय म्हणायचं? पेरिंकल असं म्हणायचं. आणि हे दोन्ही मिळून काय तयार होतात? ऑलफॅक्टरी लोब्स तयार झालेले बघायला मिळतात. हे जे ऑलफॅक्टरी लोब्स आहेत हे कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? सेन्स ऑफ स्मेल. बट दीज आर डेव्हलप्ड इन डिफरंट वे इन द डिफरंट एनिमल. जर आपण डॉग मध्ये जर बघितलं, दीज आर हायली डेव्हलप्ड बिकॉज दे हॅव अ व्हेरी ग्रेट सेन्स ऑफ अ स्मेल. छोटा बारीक स्मेल जरी असला तर त्यांना वास येतो, चांगला वास येतो. छोटा असला प्रत्येक माणसाचा वेगवेगळा वास येतो. आपल्याला पण येत असेल कधी कधी, पण एवढा चांगला येत नाही आपल्याला सेन्स ऑफ. तरी सुद्धा आपण किती ते अत्तराणा वगैरे 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 काय 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 करतो, स्प्रे मारतो, तरी सुद्धा आपल्याला एवढा काही येत नाही. ठीक आहे? पण जे डॉग असतात, डॉग मध्ये सेन्स ऑफ स्मेल जास्त डेव्हलप झालेला असतो बिकॉज दे ऑलफॅक्टरी लोब्स आर हायली डेव्हलप्ड. त्यांच्यामध्ये हायली डेव्हलप्ड असतात. काही फिश आहेत, डॉग फिश नावाचा फिश आहे, तर शार्क म्हणूयात आपण. शार्क जो आहे तो शार्क मध्ये तर खूप चांगल्या पद्धतीने हे ऑलफॅक्टरी लोब्स डेव्हलप झाले असतात. त्यांना फक्त पाण्यामध्ये काही विजन काही खूप दूरपर्यंत असलेली बघायला मिळत नाही. मग दूरपर्यंत सावज किंवा प्राणी त्यांना जर सेन्स करायचं झालं तर कसं करतात? स्मेल न. मग स्मेल येतो त्यांना, आणि मग त्यांना लक्षात येते कुठेतरी काहीतरी घडतंय, आणि मग ते खायला जातात. म्हणजे एवढा सेन्स ऑफ स्मेलिंग त्यांची डेव्हलप झालेली बघा ना. त्याच्यासाठी कोण असतात? ऑलफॅक्टरी लोब्स आपल्याला महत्वाचे असलेले बघा ना. सो ऑलफॅक्टरी लोब्स आर organs which are responsible for, or it is a part of the brain
which is responsible for the olfaction or sense of a smell. Second part of the forebrain is a cerebrum. Cerebrum is a largest part of the brain. Largest part of a brain, which is specially encompassed of 85% of the weight of the or the volume of the brain. ब्रेनचा सगळ्यात मोठा पार्ट 85% ब्रेन कशाने बनलेला असतो? सेरेब्रमने बनलेला असतो. and this cerebrum is responsible for the intelligence. आता फक्त फंक्शन बघताना आपण बघूया सेपरेट छोटे छोटे फंक्शन कुठले असतात, पण इंटेलिजन्स साठी सगळ्यात महत्त्वाचा कुठला पार्ट आहे तर सेरेब्रम महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्यूमन इज अ व्हेरी इंटेलिजंट एनिमल बिकॉज इट्स cerebrum is highly developed. यांचा सेरेब्रम आपल्याला हायली डेव्हलप्ड असलेला आपल्याला. इट इज डिवाइडेड इनटू द टू हाफ पार्ट ऑफ द ब्रेन. ब्रेन मध्ये दोन हाफ पार्ट यांचे तयार झालेले बघा, दोन हाफ मध्ये डिवाइड केले. जर वरून बघितला ब्रेन, वरून जर बघितला फक्त सेरेब्रम मी सांगतो, सेरेब्रम जर बघितला समजा हा जर सेरेब्रम असेल असा हेमिस्फियर असतो, हेमिस्फियर वरूनही बघितला तरी हेमिस्फियर आणि साइडने बघितला तरी हेमिस्फियर आपल्याला असलेला म्हणून. दिस इज डिवाइडेड इनटू द टू डिफरंट पार्ट्स. सेंट्रल डीप फिशर इज देयर, डीप लॉन्ग फिशर इज देयर. ठीक आहे. वरून बघितल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचे ग्रूव्ज असलेली बघायला मिळतात. ग्रूव्ज असतात as well as there are some folds. ग्रूव्ज आणि फोल्ड्स आपल्याला भरपूर असलेले बघायला मिळतात ब्रेन मध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सेंट्रल ऍक्सिस मधून हे डिवाइड केलेला बघायला मिळतो. सो दिस इज द लेफ्ट पार्ट अँड दिस इज द राईट पार्ट. लेफ्ट हेमिस्फियर आणि राईट हेमिस्फियर या दोन पार्ट मध्ये आपल्याला हा ब्रेन डिवाइड केलेला बघायला मिळतो. Actually, this part is the largest and therefore it covers the whole brain, and therefore we cannot distinguish that what are the different parts inside it. त्याच्या आतमध्ये कुठले वेगळ्या प्रकारचे पार्ट आहेत आणि याला लॉन्ग फिशर किंवा लॉन्जिट्युडनल फिशर असं म्हणायचं. ज्या फिशरनं हा ब्रेन दोन पार्ट मध्ये डिवाइड केला, म्हणजे काय कंप्लीट डिव्हिजन नसतं त्यांच्यामध्ये, लक्षात ठेवा. कंप्लीट डिव्हिजन एक दरी तयार झालेली असते यांच्यामध्ये. ठीक आहे. कंप्लीट डिफरंट नसतात, म्हणजे हा वेगळा आहे हा वेगळा आहे असं नसतं, कनेक्टेड असतात. पण त्याच्यामध्ये तो याला काय म्हणायचं? लॉन्जिट्युडनल फिशर असं म्हणायचं. लॉन्जिट्युडनल फिशर असं म्हणायचं. व्हॉट इज दॅट? डिवाइड्स द ब्रेन इनटू द टू डिफरंट पार्ट्स, राइट अँड लेफ्ट पार्ट. That is a longitudinal fissure, and this longitudinal fissure is responsible to convert this brain into the two different parts. That's left and right. But still, functionally, these right hemisphere and left hemisphere are connected with a thick nerve. Thick nerve न कनेक्ट झालेले बघा, लक्षात सेंट्रली अशा पद्धतीने दोन यांच्यामध्ये कनेक्शन असते. And that connection is nothing but the corpus callosum. त्या कनेक्शनला काय म्हणायचं बघा? This connection is called as a corpus callosum. You can't visualize from the outside. ते मध्ये असतं. ठीक आहे. थोडक्यात काय? आपण जर हा एक हे बघा, हा एक हेमिस्फियर आहे आणि हा एक हेमिस्फियर आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. वरून दिसतोय पण आतून कनेक्ट कसा झालेला आहे? कॉर्पस कॅलोसम. एक माझा अंगठा कॉर्पस कॅलोसम, मी आता असं करतो आणि तुम्हाला दाखवताना मी असं दाखवतो. सो इट इज कनेक्टेड टुगेदर अँड देयरफॉर देयर इज अ कोऑर्डिनेशन बिटवीन द राईट हेमिस्फियर अँड लेफ्ट हेमिस्फियर. दोघांच्या मध्ये कोऑर्डिनेशन झालेलं बघायला मिळतं. दे आर कनेक्टेड टुगेदर. क्लियर? So these right and left hemisphere are connected together with a corpus callosum. दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात येईल, when we
कट द ब्रेन, व्हर्टिकल जर कट केला, व्हर्टिकल सेक्शन जर केला तर त्या सेक्शन मध्ये कसा दिसेल? मुद्दाम अशा पद्धतीने काढा. ठीक आहे, वरून वरून कसा दिसतो. आता याच्यामध्ये काय दोन वेगळ्या प्रकारचे पार्ट असतात. जर आपण जर बाहेर बाजूला जर बघितला तर कसा दिसतो? हे मुद्दाम मी अशा पद्धतीनं डीप डिप्रेशन्स काढले आहेत. हा कसा दिसतो? असा दिसतो. वरून काय दिसत नाही, पण ऍक्च्युली जे डिप्रेशन्स असतात ते खूप आतमध्ये असतात. ठीक आहे, डिप्रेशन असतात. These are called as grooves. Depression, deep fissures are called as grooves. And these grooves आपल्याला वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट असलेले बघा ना. ग्रूव्ज असतात, त्या ग्रूव्जला काय म्हणायचं? सल्सी असं म्हणायचं. काय म्हणायचं? ग्रूव्ज. आता बघा इथंच आपण जर याच्यातच बघितलं, हे जे डीप ग्रूव्ह आहे, डीपनिंग झालेलं आहे, त्याला काय म्हणायचं? सल्सी असं म्हणायचं. काय म्हणायचं? सल्कस. एक असेल तर सल्कस असं म्हणायचं. दिस डीप ग्रूव्स आर सल्सी. ठीक आहे. आणि दुसरे आता डीप आहे पण ते फोल्ड पण झालेले असतात. फोल्ड पण झालेले असतात. त्या फोल्डला काय म्हणायचं? फोल्ड्स आर म्हणायचं गायरी. फोल्ड्सला काय म्हणायचं? गायरी असं म्हणायचं. ठीक आहे, गायरी. फोल्ड्स आर म्हणायचं गायरी. ठीक आहे. and this complete structure forms a folded with a deep grooves. म्हणजे cerebrum is a folded with a deep grooves. फोल्ड तर झालेच पण त्याच्यामध्ये डीप ग्रूव्ज सुद्धा काय झालेली आपल्याला बघायला मिळतो. खरं तर हा पार्ट अजून आपल्याला बघायचा आहे. पुन्हा अजून थोडंसं रिपीट करून पुढच्या लेक्चरला जरा कंटिन्यू करूया. कारण आता तो संपणार. ठीक आहे.